जागृत आत्मया रामा अनाम सचित सुख धन धामा हिरण्यशा उत्तराया लीना ज्ञानामृत पादाया विधि हरिहरा ऐक्य पारुनिया दत्तात्रेयावतरते जागृत आत्मया रामा अनाम सचित सुख धन धामा कृष्ण पूजा करावयाची वर्षावी पुष्पे तुम्ही अस्त्र पुष्पांडेची पुष्पे विष्णुची वर्गावी सुवाईला दोन दोषी सांगण एकेची साम पुष्पे वर्गावी कृष्ण पिंपळ करंज देखा धातुच्या तकेली पादी सुकुंदास युतिका जाती रक्त पुष्पे दुर्वेशी दुर्गा शक्ती देवी दे यत् पुरुषं मंत्रेसी रती करावे मनोभावे चंद्रमा मनसं मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परांजना सदासुने ही मंत्र करुणा वेदांगमेदी मंत्रे पूर्ण पुष्पांजली अर्पावी जाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवाची अतिसन्मुख पुष्पेची गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेल एका दुष्टजन सीता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज एकदा सन्मुख जावनी वंदावे माता पिता श्री गुरुसी करावे नमस्कार कथा अन्नदाता व्रत बंद केल्या पुरोहिता सहपती ते गुरुस्थानी ज्येष्ठ माता अथवा चुलता संपन्न असेल ते माता वय अधिक इष्ट मैत्रा नमस्कारावे दयासी स्नाने जमावयासी सांगेन एका तुम्हाची वय उणे असेल ज्याशी नमुने द्विजनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणाशी नमुने विपरी भेटायची उत्तर पूजा करायची मग करावे उपासना माता पिता घातकीयासी जुनी शोभस दांडलासी अतिथी आली या घराची अन्न द्यावे प्रियेचा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळावे मुख चालिया वर्षे 16 वितरण येथे घरासी अन्नदान विना अन्न ग्रहण करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करिता ब्राह्मणे चंद्रायण आचरावे करिता दोष असे पूर्वावी मुख वळसावे भोजन समेत रामोन पाद उभय जोडणे वेसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुर्कोणी हरी भस्मक ब्राह्मणे चतुर्यासी मंडल कोणी वर्तुळ वंशासी भगेचा करिता मंडल जैविक करी अन्नरस येते निशाचरे विचार असलो राक्षस एरी अन्नरस नेते अवदारा उत्तर पूर्वासी मुख देख पश्चिम मध्य कुटकेश कास्य पात्रेची जोगिता होय महादोषी संध्याकाळी देविता हरती महापातकी होय जळा सवे घेऊन बाळकाची जेवू नये 7 दिवशी आसन आपले आपणाची घालू नये मी पात्र दूर धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मत घ्यावा प्राणाहुती आपोषणाविना भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शतक ब्रह्मरस विश्व भोक्ता देव विचार म्हणून ऐसा मंत्र तुम्ही म्हणून आपली रस्ती पुस्तके पावा मग प्राणाहुती आहुती मंत्र पंचकाठी तत्सरी मध्यमा अमृतवती प्राणाय स्वाहा म्हणावे अमृत तत्सरी कनिष्ठिकेची नाय स्वाहा म्हणा हर्षी पंचाहुतीने अपरियेसी सभा ओम आकाश अंधकारी जेवू नये न देवता श्रेष्ठ स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी देवी न देवता स्त्रिया दोषी महापातके गर्दी जाणा न करावे सह भोजन जेविता होय उचिष्ट भक्षण पुनः स्त्रियेसी भोजन करिता निवार दोष जेविता जाणा स्त्री जन वाढती कासे विना उचिष्ट समान परियेसा उठोनी जावे वृक्षालनासे गंडूष करोरी मग हस्त प्रोक्षे न करिता गंडूष वृक्षाली हस्तासी आत्मघात घातकासी दर्शनी अंगुष्ठे महादोषी रव नव नरक परियेसा उत्तर दिशा पुशिले स्वामी कहा है
कोटी पहारे समाधी सुख ते भोगुनी भोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती चरणी पादुका करी में गला जटा मुकुट माथा जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सीत मुकुट मणि ब्रह्म ज्ञानी सुर नर ब्रह्मर्ता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता ओ वायु नारायण ज्योति पंच प्राण श्यामलंग वत्सलाम शंख पद्म परिधान वैजयंती गीतवसन शुद्ध ज्योति पंच प्राण मुकुट कौसुभरत्न मराकृत कुंडल शुभ्रकर्ण हृदय सिंहासन विराजला जग जीवन ओ वायु नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण महत्वाचा आहे. आता हे सगळे आहेच, पण तो गुरुचरित्र पारायण म्हणजे संपूर्ण वेदांचा सार आणि अनेक लीला गुरुदत्त त्यांचे औषध आहेत आणि त्या ठिकाणी गुरुचरित्र लिहिलं गेलं. पहिला कन्नड परंतु अतिशय तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. सर्वगति साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवर्णं गंधाटोपी च माला दंडकमण्डल्यर कटांगरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारक पाहिमां पाहिमां पाहिमां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगणा परात्परा कैवल्य संता ब्रह्मांड दैतिर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेद जगद्गुरु सुखदाम निवासे सर्वसाक्षी करुणालय भक्त जनतारय रटलासे. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरापूर्ण चरण तुझीची पाय ते विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अश्वनी पालादी समग्र तुझं रटलासे. करता आणि करविता तुझा अभि आणि होता दाता आणि देविता तुझं समर्थ आणि स्वागतमद्यमस्ति नाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवै श्रीमादेवी जुषताम्. हंसोस्मिता हिरण्य प्राकारा माता जलदि तृप्तान्तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपहवै श्रियं. चन्द्रां प्रभासां यशजाज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टापदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतात्मा वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्थो वृक्षोध बिल्वः तस्य पुराणि तपसा नुदन्तु मायान्तरय्या च बह्य अलक्ष्मीः. स्वाहा. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. स्वाहा. सुदर्शनाधरितसे हाती प्रसन्नानना सेवी महिषासुरापहरिणी. दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचे मे मागसी मधुकैटभ नाशको शरद समाधि वैशाखे वेदांशी सांगतो विनियोगः. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मादिति श्री महाकाली देवता गायत्री चंद्रनंदा शक्ति रक्तदिका बीजम अग्नि सत्वं ऋग्वेद सर्वं श्री महाकाली वितते प्रथम चरित्रे विनियोगः. ध्यानम्. ओम खड्गा चक्र गदानि
चापकरिका शूलाभूषण्डिशिला शङ्खाधारण जिगरी त्रिनयना सर्वाङ्गभूषाधरा नीला सारगी कान्तिपाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटवास्तवविधि निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकाय। ओम ऐं मार्कंडेय उवाच स्वाहा। आता स्वाहा कराय हा, लक्ष ठेवा। सूर्यतनसावणी मनोबलती आठवा उत्पत्ती कथाची विस्तार एक सांगतो स्वाहा। कृपावंत महामाया धने म्हणून राजत सावळी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ स्वाहा। पूर्वी सुरक्षिता माझी चैत्रवंश भूपती सुरत नाम महाराजा समसचिती मंडला स्वाहा। पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्परा कोला विध्वंस डवेऱ्यांनी धावा त्यावर बोलिला स्वाहा। रणनीती सुरतांची घोर संग्राम तो करी कोला विध्वंस डवेऱ्यांनी तरी सुरत जिंकला स्वाहा। सोडले तो आप संभाळी पुरा आपले जिंकले त्याही वेळाने भूपती शिण चाहला स्वाहा। मात बली दृष्टात्मा भूपदुर्लभ पाहुणे सेना बल लुटवली राजधानीची जिंकती शिकारीच्या राजा होरी स्वारतो दुर्दैव लकुपाने जातसे गोर पाणी आश्रम मेधा मुनीचा हिंसकती विसावरे शोभने शिष्यानंद रामचंद्र पाहितो तेथे सत्कारला राजा राजा आश्रमावरी काननी विचार नित्य दष्ट सत्संग शांतीची अंगायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची राजधानी नसे मजा सता त्याची आजवे दृष्टते वृत्त पडका छवता जनरुंदाशी कोड वाढला त्या काळा माझा हाती शूरपृष्ठ काय त्याची कधी असे माझ्या सततले होते काही राजे असे तिरकी स्वकष्टाची ते माझे द्रव्य हाती त्यांच्या मोजित दत्ता सारे त्याचे काही काय ते चिंता वाहून दुःखी स्वगत त्यावना मेघांचा वासन मी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण जो कोटरी आला शोकचिंता तुला दिसे काय कारणे अशी विचारी गोपती दया प्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून निंदा प्रवेश तो बोले प्रणाम करून निपा निर्मल चित्त राजांचे वैश्य गत जामला मोकळे करून चित्त मधुर त्याची बोलला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कोरी स्त्री पुत्र जन्माचे काढले मग बाहेरी धनहारी व पुत्रहीना आता कोणा कुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव तुटती जना दुःखिस्तमी येऊन आलो बोर तांड नाकडे असुर सुंदरी एकैसी पुत्र स्वजना प्रसंपदा विवंचना पुसत्याची दुःख देईल निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असते कसे राजवाच स्त्री पुत्र नदे वनवासाची कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाढत का बळे तुम्हा दशवाच आपण पुरताचे का सत्य ते रुद्रे मज माझे नावरे ते काढावे काय ना तुसे पितृ स्नेही नसे पुत्र धनेचे साथी मज अति प्रेमन पत्नीची आत्मे वैरी चांगले काढले मज बाहेर माझे मन कुठे तरी श्वास मी निर्ग घेऊन हृदय दुःख बोलतो नकडे ममता कैसे जलदी किती माझ्या पाषाण हृदय आता नमुले मी कधी कसे मार्कंडेय उवाच वेदा मुनीच्या सेवेची आले जुळले सर्व ते परशुराजा सुरत समाधी नाम वेश्यतो विनय नीतीने वाहवे आदरी वैसले पुढे परशुराजा करी काही वार्तालाप तयार करी राजवाच भगवान उत्तर द्यावे त्या प्रश्नाची माझ्या मी अपराधीने चित्ताचा तेही दुःख बहुमच सभागी ममता माझ्या गत राजा त्यास्तव असे सत्ता आता माझी अज्ञाने तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे तिथे सोडून फक्त राहुरी ममता त्याची ना तुटे दोघेही सारखे आज झालो आलो म्हणे तुम्हापुढे दोषोत्तरी कोणी संपती आम्हा ज्ञान असणे आम्ही कडनकडे गेलो कसे विवेकनी की आम्ही दूर झालो आता पुढे शिवाच महाप्रभुता समस्याचे कळे विषय ना नाही भोगती दिवसा कोणी रात्री बघू पुनरुच्चय भिन्न भिन्न विषयांची चवी अशी धनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये शुद्धतापूर्वक भोगी विषय लागे मानव पशुपक्षी वर्ग दैसे भोगती विषय आनंद नर नारी परी असौख्य भोगती पशुपक्षी सोय शुद्धा तुषायासी परी मोहित चित्त हे बिलांची उंजन देते कळोली मोह असा आपण आता तुझे काही भोगायचे काळते मानव इच्छिते पुत्र पशुपक्षी इच्छिते नाशमानाकडे सारे घरी महामाया प्रभाव हा मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाची बांधले धुडते जय दिसे योगनिद्रा महामाया देसे बळ सर्व हे जी माया श्रीलकता सेविता पावले तिची भक्ताची वर मोक्षांचा प्रसन्नतेने ती देतसे जन्ममृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अंतर्गही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मीची सेविका ईश्वरी बळ त्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी तिथे कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप संकल्प प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे सारे ऐकू इच्छित म्हणा शिवाच जगत रूपा देवी विश्व अपगते दैवकार्य सिद्ध भाव अजन्माजन्म घेतसे अरूपाधरून रूपा उत्पन्न होतसे कल्पात दिसला होता श्री विष्णूच्या आधारे कर्णकमातून त्याचा मधुपीठ जन्मले ब्रह्माचे काय विरोधावर एखाया ब्रह्मामाने भयावह विष्णू नेत्री प्रयोग निद्रा भावे स्तोत करीते ईश्वरीची विश्वाची दान करी विश्व हे संसार पाळणी सारा मुळी नामध्ये वेद स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षणा उपमा द्यावया नाही मुरलीची तुझे आले ते त्याच्या जवळ झोपला विष्णू पाहुणे जागा आणावया त्याला योग दिवस तोस्तवी ब्रह्मवरी विद्यादेवी ब्रह्मा स्वतः करीते शब्दाचा प्रेम लावणी महामाया स्तवीयशी ब्रह्मवाच स्वातु सदादेवी वशत्कार सदाचिंता सदात्वक्षणिते दिगात्मतिका सिदा बिंदु रूपे अर्धमता अनुचरतु से रूप सावित्री देवी दुतो माता परमेश्वर गांधू विश्वास तुझा उद्भव सृष्टीचा गान करती सर्वांचे कल्पाधिक रासे जना उद्भव करी तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांची सृष्टी रूपे जगत में महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे देवी महादेवी महास्मृती
करी प्रकृती सर्वांची गुणधर्म गावी रात्री महारात्री बहुरात्री तुझा श्री सोमेश्वरी ऋतू तुपतिपद लक्षणा राजा प्रश्न सृष्टी शांती श्रमा खडक धारणे शुद्धी कधी गोरा शंकरी चक्री प्रदा शापशरी देवी भूषणी परिघा इंदा सौम्य सौमित्र मावी दुसौम्याति सुंदर ब्रह्मरावती दोरतो एक परमेश्वरी सत्ता सततची शक्ती धी तुझ स्वरूपिणी सर्व सुत्ते सवायचे स्तोत्र होईल तोडकी सृष्टी पालक समृद्ध निद्राजन तुझ्यामुळे असे सामर्थ्य स्तोत्राची मधुर विष्णूची माये तू शंकर प्रल्हादेश तुझा आदर त्या शिवा सर्वादर तुझ्या स्तोत्र नसुनी जोग दे आम्ही तुझे यश पौर देवी सर्वदा ते प्रशंसित करावे मंत्र याचे हृदय मठ कैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर तुझोपती विष्णू श्री मानवे देते दोनही शिवाच समाजिताचे देवी सविनी देवी देवभाषी नेत्रनासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूचे निधारिता तुम्ही देवी ब्रह्मा सन्मुख साहरी देवा नमजलामध्ये सुशाताचे नाथनी योगदिते श्री उठला स्वामी श्री जनार्दना मधुमेट दुरात्मा बलवान पराक्रमी घेते पराक्रमाला श्री विष्णुचा नामर रोगरक्त दैत्राने भयन शिखावू इच्छे ब्रह्मा शिखावू इच्छिते उदोरी विष्णुने तेव्हा सत्रामत्याची नांदीला पंचसहस्र वर्ष ते ब्राह्मण विचार अंतरी उन्मत्तच्या वर योगी महामया विमोहिता ते बाळती विष्णुची वरमात्र मनस्थिता श्री भगवान वर्ष संतुली दोघे ही काही कनिष्ठाम वाजली यावापर्यंत तुका हात उचलून नदे बसला शिवाच उदबरमणे जरा सोबत पाणी पाहती माझी विष्णुची आम्हा वडावे जरा लागते शिवाच सुमरणी तेव्हा संकटात जेवढे दोघांचे केलं की हरी ब्रह्माच्या स्तुतीसाठी माया पत्रकी अशी एक तुम्हाला करेविचे वडील कमी पुन्हा तिला एक ओम श्री तुम्ही राम प्राप्त मागितमची मात्र पुराणी सांगतो नंतर देवी महात्म्य प्रथम म्हणून हरी श्री प्रतिपत्रा जनार्दन ब्रह्मस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय स्वाहा आई साहेब द्या श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय स्वाहा आई साहेब पिढा घ्या अंबा निघाली कोल्हापुरी ग जोगवा मागते महालक्ष्मी माय ग आज आंबेचा मंगळवार ग आज दुर्गेचा शुक्रवार ग 8 दिवसाच्या बुधवारी ग अंबा निघाली पंढरपूर यांचे कुटुंबामध्ये अव्याचे कृती आम्ही आमच्या कुटुंबाला प्रतिहार आणतात यांचे चतुरतेच्या ते पशुनाम भयागती गताच्या कृती आम्ही आमच्या कुटुंबाला प्रतिहार आणतात यांचे ते कुटुंबाला मलंगवान रचन शेतेचे कृती आम्ही आमच्या कुटुंबाला प्रतिहार आणतात यांचे चक्रुग्राप ते कुवा मृत दिसता शाळांचे आम्ही आमच्या कुटुंबाला प्रतिहार आणतात यांचे चक्रू सभायाम याम चक्रुरती दैवने अक्षयची कृती आम्ही आमच्या कुटुंबाला प्रतिहार आणतात यांचे चक्रू सेना याम चक्रू विश्वायुत्रे कृत्याम याम चक्रू पुनः प्रतिहार आमिता यांचे कृत्याम कुपेद तुष्मचा नेवानी चरक सत्याने कृत्याम याम चक्रू पुनः प्रतिहार आमिता यांचे चक्रू पुरुषास्ते अग्नौ संसुकेच्या मोक निद्राम प्रव्याद्याम पुनः प्रतिहार आमिता चतुष्पति सर्वैर्जगन्तो रमेशपि सर्वैर्जगन्तो प्रत्येति त्वं भूमिरापो नरो निलो नभः पंचत्वारिवक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं
ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपत्तरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवम् अनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वार शान्त्यरूपं बिन्दुवृत्तरूपं संपाशमङ्कुशं धारणं रजञ्चं वरदमस्ते विप्राणभूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शुल्ककर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्ताणुकं पिनप्तेवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च शिष्टयादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगियोगिनः वरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः श्रेयःपतिर्ददातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुमणती द्विजाची अनंत व्रत महात्म्यात्मे किंवा दुसरे आम्हाची पूर्वी भोवती आदरले स्वाहा युधिष्ठिर बंधू सूत तेने केले हे व्रत राज्य दाखला हा करिता ऐसे व्रत हे देते का देखोनी धर्मसाय व्रतांगणी दंड प्रमाण करून वसिता झाला तैवरी स्वाहा वासुरी आम्हाची आता सांगो पौर्णपाशी जरी आम्हा उपेक्षेसी काय आकांक्षा जीवाची स्वाहा सारखे असता छत्र आम्हा कष्ट परममित कर कवणे प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हाची कृष्णमणे पंडू सूत सांगेन तुम्हा एक व्रता प्राप्त प्रसन्नता राज्य होय तुम्हाची व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात ते आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हाची सांगेन तुम्हाची अनंत कवण म्हणसे सर्वाठाई आपण वाचे अनंत नाम आम्हाचे अनंत अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रय श्री गणपती ओंकार औडमात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकार योग माया अर्ध मात्रा विचारी भव पसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा तू सकल जगमकारा अनन्य शरणागतया दास तव पदी देतारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामती देया रे करुनिया तोडिले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुशिले स्वामी कहाय अक्कल कोटी पहा सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जानसी मनीचे सर्व समर्था विनऊ किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पूर्णमती अति पतित दीन हरी आलो शरण तुला कृपामुते निज सर्वे रमौनी उतरी दासाला जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती
दत्तात्रय आरती अवधूता समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय। गजमेन प्रजापतामणि संभव कृतम श्रियं वासे मे कुले मात्रं पद्मालिनीं आपससंतोष निग्धाने चिके स्वसने गृहे निचरिं मात्रं श्रेयवासे मे कुले आर्दां यः करणीमस्मिन् सोनं हेममालिनीं सूर्यां हिरण्यलक्ष्मीता तेवेतमावः आर्दां प्रसुरं पृष्ठीं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हिरण्यलक्ष्मीता तेवेतमावः रामाभगा तेवेदोलक्षे मनभगामिनीं यशां हिरण्यं प्रभुतं गावदाशेषा वन्दे पुषाणहं यः शुचिः प्रयुक्तभूता जुहुयादात्मनं सुक्तं पंचदशं श्रीकामः स्वाहाकार करायचंय। श्री गणेशाय नमः। ओम अश श्री रामक्षा स्तोत्र मंत्रस्य भरतोषिः श्री सीताग्राम चंद्रोदयता अनष्टछंदः सीता शक्तिः श्रीमत् हनुमान कीलकमासितुं प्रणवानं पाने नक्तं शरात्कं स्वरिदा जगत्तात्रुम् आविर्भूतमन्यमिवम् सूर्यवेशः कटिपातु शक्तिनवन्म प्रभो गुरुरक्तमः पातु रस्यः कुलविनाशकृत जानुनि सेतुबुद्धपातु जङ्गेति स्मकान्तकाः पादविशेषितः पातु रामखिलापोः पुत्री विजीविनी भवेत्। निबम्बाणसाभूषिताङ्गं श्वेताङ्गं खड्गहस्तं विबुधबुधगणय विहस्यव्यमानं कृतार्थैः युक्ताग्रीं दैत्यमुग्नीं डमरुविलसितं सदानंदाचा एयरपोर्ट 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 जय मल्हार खंडेराय महाराज की जय खंडेराय महाराज की जय खंडेराय महाराज की जय स्वाहा। खंडोबा महाराज विडा घ्या सकल वातावरण तिचे चरणासी करुण मन स्वामी समर्थ सकल जनांचा पूर्णाचा तुम्ही करता करिता या मल्हारी सप्तसखीचे घरी तुम्ही नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार मला असं ते थोडं दाखविण्याच्या तयाने एके दिवशी दिंडोरी गुरुमावली बसते दरबारी बसते त्याची सेवकीने सेवा आपल्या कुलदैवताची दादाने दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा शिवाने गणपतीच्या माध्यमाचे भाऊ विष्णू कृपाचे जोगदर्शन मुकुटचंद्राचे खडगपाळाचे जोडे चांगल्या प्रकारे स्वच्छ भावनेने शुद्ध भावनेने आपण महाकार केलेला आहे खंडेरायाच्या चरणी स्वामींच्या चरणी। तर आपण ते गोळा करीपर्यंत 2 मिनिटं बसायचं आहे नंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या मुंबईतील कुर्ला विभागातील आमदार मंगेश सुडवकर साहेब यांचं इथे आगमन झाले। समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय। भारत माता की जय। आपल्या भावना स्वामीपर्यंत पोहोचवतो। मला काय म्हणायचं आहे, माझं काय काम आहे किंवा मी काय करणार आहे आणि या दृष्टीने आपण स्वामींना तुम्ही सगळ्या प्रत्येकाने तुमच्या हातात दिलं जाईल, तुम्ही तुमच्या भावना त्याच्यात घेऊन ठेवायचा
आता मी त्याने लिहिलेलं आहे की तोच करता घडविता आनंदी असलो की त्याचे आभार मानायला आपण येतो आणि दुःखात साकडं घालायला सुद्धा येतो. पण कधी असे सहज देवाचे बोलला आहात का? नाही ना. देवाकडे ना मोबाईल, ना फेसबुक, ना व्हॉट्सअप, पण आपण देवाला पत्र लिहून सांगू शकतो. चला तर मग पेन आणि कागद घ्या आणि आपल्या मनातलं सगळं देवाला सांगून मोकळं व्हा. पत्र लिहून देवाचे संवाद साधूया. पत्र पाठवण्याचा पत्ता मुक्काम पोस्ट देवाचं घर. संपूर्ण आयुष्य लिहायचं 2-4 ओळीमध्ये सुद्धा लिहू शकतो. जास्त मागायचं नाही. त्या भावना एक व्यक्त करा तुम्ही स्वामींच्याकडे. तुमच्या भावना व्यक्त करा. स्वामी, मी 50 वर्ष झालं या सेवेमध्ये आहे, मला थोडस अमुक आहे, केव्हा झालेला आहे की तुमच्या पायाशी मला येऊ द्या आणि माझ्या ह्याचा पूर्ण होता व्यक्त करा. कधी कधी थँक्यू पण बोलू शकता. काय चांगलं झालं त्याच्यावर थँक्यू पण बोलू शकता. स्वार्थीपणानं जर का अजून दुसऱ्यासाठी लिहिलं तर ते जास्त चांगलं वाटेल. थँक्यू. ह्याच्यावरती ह्या पोर्शनवरती तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि पाठीमागे तुमचं नाव लिहा आणि नाही ऍड्रेस नको. ऍड्रेस तुम्ही देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर. हा तिकडे बघायचं नाही, फक्त हे करा. कंपोस्ट देवाचं घर ह्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी हे दादा आले आणि आमच्याकडून पत्र लिहून घेतलेले आहेत. धन्यवाद सगळ्यांनी पत्र लिहिले आणि नक्कीच आम्ही आपलं स्वामींपर्यंत पोहोचू 100%. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. बायका इमोशनल एवढ्या झाल्या, रिअल भावना आम्ही त्याच्यात हे केलेल्या आहेत आणि स्वामींपर्यंत पोहोचणार हे कसं कळणार आम्हाला? हे तुम्ही जे लिहिलेलं आहे ते तुमच्या ह्याच्यामध्ये येईल, त्याच्यावरून तुम्हाला कळेल तुम्ही काय लिहिलेलं 100% पोहोचणार तुमचं. हे तुमच्या प्रोडक्शन चॅनलवरती पण तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. स्वरूप स्टुडिओ म्हणून प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्यावरती हा व्हिडिओ येणार. तुमची पत्र तिकडे कळवटला गेलेली असणार, त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनणार. येस येस येस. थँक्यू. देवाचं घर म्हणल्यावरती, मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणल्यावरती तुमच्या मनात पहिलं काय येतं? देवाचं घर म्हणजे देवाची तुलना तर आपण करूच शकत नाही. देवाचं घर म्हणजे आपण देवाच्या सानिध्यात असतो आणि करता करविता तोच असतो. सगळं जे काय आहे ते त्यांच्या आशीर्वादाने आहे आणि ज्या आपल्या अडचणी आहेत ते त्यांना माहिती आहे. फक्त त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्यांनी जी बळ देतात त्याच्यातच आपण समाधान असतो. आणि स्वामी म्हणजे अनंत काळाची आई माता आमची आहे आणि त्यांच्याविषयी काय बोलणार. देवाचं घर आहे. आपल्याला आई वडील, आता माझे आई वडील नाही तर आम्ही स्वामींनाच सांगत असतो की माझे आई वडील तुमच्यापाशी आहेत तर त्यांची काळजी घ्या, एवढंच आम्ही सांगत असतो. आणि आम्हाला जे काही पुढे संकट आहेत किंवा काही आनंदाच्या हे आहेत त्याच्यात तुम्ही आम्हाला साथ द्या, एवढंच हे बोलायचं होतं. देवाच्या मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणजे आपण देवाच्या सानिध्यात. श्री स्वामी. थँक्यू. स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहे. आज माझ्या कोरोनाच्या टाईममध्ये माझ्या मिस्टरांचं मोठं ऑपरेशन होणार होतं, पण सगळ्या टेस्ट झाल्या आणि लास्टला शेवटची कोरोना टेस्ट होती त्यावेळेस माझ्या ती पॉझिटिव्ह आली. आणि काय चमत्कार झाला, त्यांना माझा भाऊ आहे संतोष कोणेकर मंत्रालयात राहतो, त्याने त्याच वेळेस अर्ध्या तासात त्यांना 7 हिलमध्ये ॲडमिट केलं. आणि काय चमत्कार झाला, 8 दिवसामध्ये त्यांचा जो पँक्रेटिस होता तो त्याच्यातनं तो कोरोनामुळे साफ झाला आणि 7 लाखाचं ऑपरेशन ज्युपिटरमध्ये होणार होतं. त्याच वेळेस जेव्हा कोरोनात ते मुक्त झाले त्यावेळेस आम्ही ज्युपिटरला सांगितलं की आता ते मुक्त झालेले आहेत, आता ऑपरेशनचं काय करायचं, तर ते बोलले त्यांचं पँक्रेटिस गायब झाला आहे. हा एवढा मोठा चमत्कार आज माझा त्या स्वामींनी दिला आहे. मी त्या स्वामींच्या सानिध्यात खूप सेवा करते, त्याचं फळ मला त्यांनी खूप मोठं दिलं आहे आणि मी त्यांची खूप ऋणी आहे. आणि या अजून मला असं शक्ती द्यावी की मी सगळ्यात जास्त काम स्वामींच्या ह्याच्यात करावं. आणि मला म्हणजे आज माझं कुटुंब पण सगळं स्वामी समर्थ लीन झालेलं आहे आणि मी या परिवारामध्ये आमचं हे मोठं कुटुंब आहे. हे मुलुंड केंद्र
हे माणा केंद्र आमचं खूप मोठं कुटुंब आहे. आम्ही एवढ्या आनंदाने हा सप्ताह साजरा, आमची दिवाळीच असते, आमचा एक मोठा कसा लग्न समारंभ असतो त्याप्रमाणे आम्ही हा उत्सव मोठ्या याच्याने म्हणजे हे करतो, आनंदाने साजरा करतो. पण आज मला एवढं भरून येत आहे आणि ज्या दिवशी याची सांगता असते आम्ही एकमेकांकडे बघून एवढं रडतो की आपण 8 दिवस किती आनंदाने घालवले आणि किती उत्साहात आपण हा साजरा केला, उत्सव साजरा केला. आणि म्हणजे खूप भरून येतं मला. आणि स्वामी तुम्ही आमच्या पाठीशीच आहेत आणि असंच सदैव आमच्या पाठीशी राहो, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, असं ते नेहमी म्हणत असतात आणि त्याची प्रचिती मला आलेली. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना करतो. मनुष्य बाबतीत एक माणूस दुसऱ्या माणसाला आपुलकीने बसल्याला बड्डे आणि कोणी लहान नाही मोठं नाही सगळा प्रभू या वृत्तीने आपण जगत असतो. पादमंगलम सकारपत्र वस्पग्रम भगोम भगवद् भगवद्भ्यान तुलसम कुलवलिगम मुलिगम शपते इंद्रस्तु माता वरेदम निमिषं यादिचक्र रेकुशक्र प्रसन्नं भयादिचे गर्दमे कृत्यामेकं पुनःप्रति हरामितां यादिचक्र मूलया वरगम्य नरतं तैतद् कृत्यामेकं पुनःप्रति हरामितां यादिचक्र गहपते गृहमतो दुष्यतं शालया कृत्यामेकं पुनःप्रति हरामितां यादिचक्र समया व्याचक्र विराजचक्र देवनेन अक्षसं कृत्यामेकं पुनःप्रति हरामितां यादिचक्र सेना या व्याचक्र विश्वाय जन्ममें कृत्यामेकं पुनःप्रति हरामितां